जून महिन्यातील पहिल्या रविवारी झालेल्या पालखी सोहळ्यानंतर 4 महिने ज्योतिबा देवाचा पालखी सोहळा बंद होता। आज खंडेनवमी निमित्त 4 महिन्यांनंतर पहिला पालखी सोहळा चांगभलच्या गजरात पार पडला। सकाळी 9 वाजता लवाजम्यासह श्री ज्योतिबा देवाचा पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी निघाला। या पालखी सोहळ्यासमवेत श्रींचे मुख्य पुजारी, मानाचे समस्त 10 गावकर, देवसेवक, उंट, घोडे, महालदार, चोपदार, हुद्देवाले, दिवटे, ढोली, डवरी, छत्रे, कर्णेकरी, शिंगवाले, वाजंत्री या देवसेवकांच्या लवाजम्यासह ज्योतिबाचा पालखी सोहळा पार पडला। स्थानिक पुजारी आणि भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करून चांगभलचा गजर केला। ढोल, तुतारी, डवर, कैताळाच्या आवाजानं मंदिर परिसर दुमदुमून गेला। ढोलीची झुलवे, डवरीची डवरी गीते, महालदारांची ललकारी झाली। या पालखी सोहळ्यावेळच्या हलगी तसंच ज्योतिबा हक्कदार पुजारी समितीच्या वतीनं भारत राखीव बटालियन क्रमांक 3 कोल्हापूर या बटालियनच्या बँड पथकाचं सादरीकरण लक्षवेधी ठरलं। तोफेची सलामी होताच पालखी सोहळ्याची सांगता झाली। सकाळी 10 वाजता धुपारती सोहळ्यानं ज्योतिबा, यमाई, तुकाई, चोपडाई, भावकाई या मंदिरातील घट उठवण्याचा विधी झाला। धुपारती मार्गावर महिलांनी सडा रांगोळी घातली होती। पायपूजनानं धुपारतीचं स्वागत, प्रसाद वाटप करण्यात आलं। अंगारा वाटप करून नवरात्र उपवासाची सांगता झाली। ज्योतिबा देवाची आज खंडेनवमी निमित्त श्रीकृष्ण रूपातील पूजा बांधण्यात आली होती। ही पूजा समस्त 10 गावकरांनी बांधली। पालखी सोहळा आणि ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती।